गुड मॉर्निंग। आज आहे नवरात्रीची 7वी माळ। मी सकाळी पूजा वगैरे केलेली आणि त्यानंतर हे जे फुलांचं भांडं आहे ना, जे मी रोज दरवाजाबाहेर ठेवते ते सजवत होती। छान अशी पूजा अगोदरच झालेली आणि पूजेनंतर ना ही जी काल मी शनिवारच्या मार्केटमध्ये गेलेली ना साडी आणायला, तर ही ग्रीन साडी आणलेली आणि पाऊस आहे ना रात्रीपासून जो चालू होता ना तो कंटिन्यू चालूच होता। बाकीची सगळी कामं आटपली आणि किचनमध्ये गेली। आज मी बनवत होती भरलेली कारली, पण थोड्या वेगळ्या स्टाईलने बनवत होती, पण चांगली लागत होती। आणि ना जेवण बनवता माझं लक्ष इकडे गेलं। एकदम पाटी सावलीमध्ये ना मला आई माऊलीच दिसली आहे। तुम्हाला दिसते की नाही कमेंट करून नक्कीच सांगा। मातेने मला आशीर्वाद दिला। संध्याकाळी घरी जायला निघाली। आज मला वेणी घालायचं खूप मन करत होतं, पण वेणी घातली आणि खाली उतरली तर खूप जास्त जोरात वारा सुटला होता, पाऊस बंद झालेला। आणि इथे बघा माझं चुच्चू शुभमने आणलेले लसूण चिवडा, असं तो खाल्ला आणि इथे मम्मीला मी ओरडली होती म्हणून मम्मी मला मारून दाखवत होती। आणि ती ना जास्तच पाय लीक करते, म्हणजे चाटते, तर त्यामुळे तिला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही एप्सम सॉल्टचा बाथ देत होतो तिला। मम्मीला तिला घेऊन नाचत होती इकडे, कारण का ती पळाली असती नंतरला। नशीब ती उभी राहिली पाण्यामध्ये, कारण का अशी ती एका ठिकाणी उभं राहणारच नाही, अजिबात ऐकत नाही आमचं। नशीब 5 मिनटं आम्ही तिला पाण्यामध्ये उभं केले त्याच एप्सम सॉल्टच्या, म्हणजे तिला कुठलंही इन्फेक्शन होणार नाही। आणि मग ड्राय करून घेतले तिचे पाय आणि मग आम्ही गरब्याला निघालो। आणि शुभममुळे आम्हाला लेट झालं, सॉक्स वगैरे घालत होता, खूपच लेट झालेलं। आणि खाली उतरला तो काय पाऊस चालू झाला, म्हणजे संध्याकाळपासून पाऊस नव्हता, पण आम्ही जायला निघालो गरब्याला आणि पाऊस आला। पण असो, पावसामध्ये पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केला गरबा। तुमच्यामधून असं पावसात भिजून कोणी धमाल केली आहे गरब्याची ते कमेंट करून नक्की सांगा। ओके बाय, याच्यासाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।